गेल्या 3 महिन्यांपासून राज्यात व देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असून शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत। देशात 21 मार्चपासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 5 टप्प्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते। या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती। राज्य सरकारने 5व्या टप्प्यात काही अटी व शर्तीच्या आधारे विविध व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती। त्यामध्ये मुख्यत्वे करून सामाजिक अंतर ठेवणे, तोंडाला मास्क लावून फिरणे, कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा उपयोग करणे आदी उपाययोजना नगर परिषद व स्थानिक प्रशासनातर्फे जनतेला व दुकानदारांना देण्यात आल्या होत्या। प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटीचे पालन न करणाऱ्या राजेंद्र टेक्सटाइल्स, साई कृपा हायजिअरी, राजस्थान स्वीट मार्ट या 3 दुकानदारांकडून प्रत्येकी 3000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला होता। कोरोना जनजागृती रॅलीत मोर्शी येथील तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्यासह नगर परिषद कर्मचारी, अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। सर्व नागरिक आणि दुकानदार चालक यांना आपण 26, 27, 28 जूनच्या ह्या जनजागृती मोहिमेद्वारे असं एकदा परत सूचित करतो की कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, मात्र काही नागरिकांच्या, काही व्यक्तींच्या थोड्याशा चुकीमुळे आपल्या मोर्शीमध्ये हा कोरोना संसर्ग येऊ नये या उद्देशाने आपण ही रॅली आयोजित केली आहे। रॅलीचा महत्त्वाचा उद्देश आहे सर्व व्यक्तींनी मास्कचा वापर करावा, यासोबतच दुकानदार चालकांनी सोशल डिस्टन्सिंग, बॅरिकेडिंग याचा काटेकोर पालन करावं। या रॅली दरम्यान आपल्याला कालही काही व्यक्तींनी अटी शर्तींचा भंग केल्याचं निदर्शनास आलं। त्याच्यावर नगर परिषदच्या संयुक्त विद्यमाने तहसील यांनी आपण दंडात्मक कारवाई केली। विदर्भ न्यूज करिता मोर्शीवरून संजय गारपवार यांचा वृत्तांत। जनजागृती रॅलीत मात्र अनेक नगरसेवकांनी मात्र पाठ दाखवली होती। तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्ग महामारीचा शिरकाव झाला असून रोहनखेड व विचोरी येथे 3 महिला व 3 पुरुष असे 6 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने मोर्शीकर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।